सगळ्यांना शुभ दुपार. झाली का सगळ्यांची जेवणं? आम्ही आता जेवण करायला बसणार आहे. ऊन केवढं झाले बघा. ऊन पडले म्हणून मी भरपूर सारे असे कपडे धुवून टाकलेत आणि आत्याने आज छान असं दारातला खुरपलं ते केवढं सुंदर दिसतंय. तिकडे काय केलंय, तीळ टाकलेत धुवून. काय जर थोडेसे बारीक खडे होते, रानातले आमच्या ह्या वर्षीचे तीळ आहेत. बारीक खडे असल्यामुळे ते निघतच नव्हते. मग आत्याने छान असे बाजगर हे केलेत, धुवून टाकलेत. दाखवते मी तुम्हाला नंतर. आणि भाजी काय बनवली आहे बघा, छान अशी आज बनवलेली आहे. दुधीची भाजी बनवली आहे, दुधी भोपळा. मस्त दुधी भोपळा असा साल काढून चिरून धुवून मी शिजत घातला आणि नंतर गरगोटून हिरव्या मिरचीचा, शेंगदाण्याचा कूट, जिरे मोहरीची फोडणी आणि हे घातलं, लसूण खोडून घातला आणि कोथिंबीर वरून चिरून घातली. छान असा बनवलेला आहे भोपळा. आणि इकडे रात्री कारलं बनवलं होतं माझ्यासाठी. खरं कारलं आमच्याकडे काय करतात, आदल्या दिवशी बनवतात, म्हणजे म्हणतात की थोडासा कडूपणा कमी होतो. तर हे पांढरं कारलं आहे. मी पांढरं कारलं आणतो, मला पांढऱ्या कारल्याची भाजी खूप आवडते. मग मी बनवली ती पांढऱ्या कारल्याची रात्री भाजी. सगळ्यांनी खाल्ली आहे, आता थोडीशीच राहिली आहे. आणि इकडे छान अशा मस्त ज्वारीच्या भाकरी, चपात्या पण बनवल्या आहेत. आणि आता बसतो आम्ही जेवण करायला. आता भोपळ्याची भाजी कशी वाटली ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. यांचं खाऊन झालं त्याच्यामुळे आज काही इकडं आले नाही आहेत. काळ्या पण कुठे गेला काय माहिती, खाऊन गेलेला आहे. तर मग भोपळ्याची भाजी कशी वाटली ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आज कोणच आलं नाही, इंदुमावशी नाही आल्या, त्या ताई पण नाही आल्या. मामाने खूप सारी अशी शेवरी आणून ठेवली आहे. मामा तिकडे आहे ना, उडीत कोळपत आहेत. आता मी पण तिकडेच जाणार आहे. आत्याने छान इथलं दारातलं खुरपून शेळ्यांना खायला टाकले. आणि वातावरण असं झालेलं आहे, पावसाची खूप गरज आहे, पण पाऊस काही येत नाही आहे. मग कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. आणि छान सगळ्यांनी असं या रानातलं जेवण करायला.